सृष्टीचा वसंत उत्सव म्हटलं की आपल्याला पहिली जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते किंवा जो एक सुखद अनुभव असतो तो म्हणजे कोकिळेचं पूजन किंवा कोकिळेचं गायन. आणि आपण असंच एक समीकरण आपल्या सगळ्यांशी मनाशी तयार केलेलं असतं ते म्हणजे कोकिळेचा आवाज आला म्हणजे वसंत ऋतू सुरू झाला. आणि आपलं वसंत ऋतूचं जे द्योतक आहे, हे जी सगळी वेगळ्या प्रकारची झाडं फुलतात, याच्यामधनं आपल्याला एक वेगळाच आनंद होतो आणि वसंत उत्सव साजरा केला जातो. आपल्याला माहिती आहे की वसंत उत्सवाच्या निमित्ताने खूप वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. तर त्या कार्यक्रमांमध्ये कुठे काही व्याख्यान मेला असतात किंवा काही सुट्टीचे दिवस असतात, त्याच्या मुलांसाठी काही कार्यक्रम ठेवलेले असतात. ते संगीताचे कार्यक्रम होतात. असे वेगवेगळ्या प्रकारे वसंत उत्सव सुरू करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. पण हा वसंत ऋतू म्हणजे नेमका कोणता? तो वसंत ऋतू का साजरा केला जातो? हे आपण थोडंसं बघूया. तर याच्यामध्ये वसंत ऋतू आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला वेगवेगळे संदर्भ आहेत. तर ते संदर्भ म्हणजे असे की पहिला जो संदर्भ आहे तो आपण थोडंसं धार्मिक बघूया. म्हणजे चैत्र महिना सुरू झाला की आपण असं म्हणतो की वसंत ऋतू सुरू झाला. दुसरा जो संदर्भ आहे तो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे भौगोलिक संदर्भ. आपण लहानपणी सगळेजण शिकलो आहेत की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवती पण फिरत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळे दिवस आणि रात्र होतात. आणि पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरतीये, तिचा आज थोडासा कललेला आहे. याच्यामधनं जो जाणवणारा आपल्याला परिणाम आहे, ते म्हणजे दिवस आणि रात्र जे आहेत ते समसमान नसतात. दिवस कधी मोठा असतो, कधी लहान असतो. आणि दोन जे दिवस आहेत वर्षभरातले आपल्या, तो म्हणजे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. तर ह्या वेळेस ही पृथ्वीची जी सूर्याभोवती फिरण्याची जी भ्रमण कक्षा आहे, त्या कक्षेमध्ये पृथ्वी अशा ठिकाणी असते की ज्याच्यामध्ये आपल्याला दिवस आणि रात्र हे दोन्ही सारखेच असतात. त्याच्यामुळे तापमान जे असतं साधारण ते दिवसा सारखंच असतं. त्याच्यानंतर आता समजा आपण म्हणतो की पृथ्वी जी म्हणजे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. इथे 23 डिसेंबरला पृथ्वी आपण जो आहोत म्हणजे आपला भारत जो आहे आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो. आणि इथपासून उत्तरायणाला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्या इकडे उष्णता वाढत जाते. इथपर्यंत पृथ्वी आल्यानंतर इथे दिवस आणि रात्र समसमान असतात, ह्याला संपात बिंदू म्हणतात. आणि हा वसंत उत्सवाचा दिवस किंवा वसंत ऋतू तेव्हा चालू होतं असं भौगोलिक दृष्ट्या म्हटलं जातं म्हणजे 21 मार्चला. आणि इथून पुढे उष्णता जी आहे ती वाढतच जाते कारण आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात सूर्याची उष्णता मिळत जाते. आणि 21 जूनला दिवस मोठा असतो, सगळ्यात जास्त दिवसा तापमान जास्त असतं. आणि हे पुन्हा खाली गेल्यानंतर म्हणजे दक्षिणायन सुरू होतं. 23 सप्टेंबरला पुन्हा दिवस आणि रात्र समसमान असतात. इथे आपल्याकडे म्हणजे उत्तर गोलार्धात दिवस रात्र मोठी मोठी होत जाते. आणि पुन्हा पृथ्वी इथे येते. असं करत हे चक्र वर्षभर चालू होतं. पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण होते. आता ह्याचे परिणाम काय होतात हे आपण बघितलं भौगोलिक कारण. पहिलं बघितलं धार्मिक, की वसंत ऋतू सुरू होतो, चैत्र महिना सुरू झाला. दुसरं बघितलं की 21 मार्चला जेव्हा संपात बिंदूवरती पृथ्वी असते तेव्हा वसंत ऋतू होतो. आणि तिसरं म्हणजे ह्याचा परिणाम सजीव सृष्टीवर कसा होतो, तर त्याच्याशी संदर्भ येतो तो म्हणजे खरं सृष्टीचा वसंत उत्सव जो आपण म्हणतोय त्याच्याशी. इथे काय होतं, इथे जे आहे इथे तापमान वाढत गेल्यामुळे अ, सजीव सृष्टी किंवा वनस्पती ज्या आहेत तर त्यांना पुनरुत्पादनासाठी अनुकूल असं वातावरण निर्माण होतं. आणि मग पुनरुत्पादनासाठी अनुकूल वातावरण म्हणजे काय, तर मग वनस्पती बहरायला सुरुवात होते. छान छान फुलं, सुंदर फुलं, रंगीबेरंगी फुलं झाडांवरती दिसायला लागतात. आणि ह्याचं जे कारण असतं ते म्हणजे बाकी जे हे आहेत म्हणजे कीटक आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेणं की ज्याच्यामुळे अ, पराग सिंचन होईल आणि वनस्पतींची पुनरुत्पादनाची जी क्रिया आहे ती पूर्ण होईल. तर आपण असं बघूया, आता इथे आपल्याला असं दिसतंय, इथे आपण म्हणतोय की इथे सृष्टीचा वसंत उत्सव सुरू झालेला आहे. सृष्टीच्या वसंत उत्सवामध्ये पहिला जो नंबर लागतो तो काटेसावरेचा. काटेसवर आपले एक म्हणजे आमच्याकडे एक वनस्पती शास्त्रज्ञ यायचे डॉक्टर डॉक्टर प्रधान, ते नेहमी असं सांगायचे की काटेसावर हा जो वृक्ष फुलतो तर तेव्हा वसंत उत्सव सुरू होतो. याचा संदर्भ जर आपण ह्याच्याशी जोडला म्हणजे भौगोलिक किंवा आपल्या धार्मिक ह्याच्याशी जोडला, तर खरं हे झाड जे आहे हे जानेवारीमध्येच फुलायला सुरुवात होते, मग तरी वसंत का म्हणायचं.
कारण मला अजून एक जो संदर्भ मिळाला वसंत उत्सवाचा, तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की दोन दोन टप्प्यामध्ये वसंत उत्सव साजरा होतो. वसंतोत्सव म्हणजे सृष्टीचा, तर त्याच्यामधला पहिला जो भाग आहे तो जानेवारी ते मार्चचा, आणि दुसरा जो टप्पा आहे तो मार्च ते मे पर्यंत. जानेवारीपासून हळूहळू तापमान वाढत जातं आणि ह्या तापमानामुळे वाढत गेल्यामुळे वनस्पती अशा फुलाला सुरुवात होते. आपण वनस्पतींबद्दल माहिती घेणार आहोत, तर वनस्पतींबद्दल माहिती घेताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत. तर त्या म्हणजे कोणत्या पद्धतीने वनस्पतीची माहिती घ्यायची. त्याच्यामधला पहिला भाग असा आहे की शास्त्रीय नाव वनस्पतीचं काय असावं. तर कार्ल लिनियस नावाचे एक बॉटनिस्ट होते, ते त्याच्यानंतर झुओलॉजिस्ट पण होते, आणि त्याच्या बरोबरीने ते वैद्यक सुद्धा होते. ते ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक वनस्पतीचा, की आता असं मी म्हणते की हे काटेसावरेचं झाड आहे, पण जर आपण भारतामध्ये जर वेगवेगळ्या प्रदेशात गेलो, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, राज्यात गेलो, तर आपल्याला याची वेगवेगळी नावं मिळतील. कारण प्रत्येक भाषा वेगळी आहे आणि मग प्रत्येकाचं नाव वेगळं. तर जेव्हा एक संपूर्ण म्हणजे जागतिक वैश्विक स्तरावरती आपण वनस्पतींचा अभ्यास करतो, तेव्हा प्रत्येक वनस्पतीला काहीतरी वेगळं स्पेशल असं नाव असायला पाहिजे. म्हणजे बॉम्बॅक्स सिबा हे म्हटलं की ती काटेसावरच असेल, अशा पद्धतीने कार्लिनियस यांनी त्यांचे विचार मांडले. त्यांची ती संकल्पना होती आणि त्याच्यावरती त्यांनी वेगळ्या प्रकारची पुस्तकं पण लिहिलेली आहेत. त्या पुस्तकांमधनं त्यांनी या संकल्पना मांडलेल्या आहेत. म्हणून असं आपण ह्याचं म्हणतोय की बॉम्बॅक्स सिबा. आता या नावात काय अर्थ आहे, तर बॉम्बॅक्स बॉम्बॅक्स म्हणजे कापूस देणारं झाड, आणि सिबा म्हणजे त्या प्रकारची एक पोटजात असं म्हटलं जाईल. मराठीमध्ये आपण ह्याला काटेसावर म्हणतो. हा जो वृक्ष बघितला, हे इथे पूर्णपणे खोड दिसेल आणि याच्यावरती असे टोकदार काटे, जाड असे त्रिकोणी काटे आलेले दिसतात. म्हणजे आपण किल्ल्यांचे वगैरे जर दारं बघितली, तर त्याच्यावरती असे लोखंडी खिळे कृत्रिमरित्या त्याचं डिझाईन केलेलं असतं, पण हे नैसर्गिकरित्या त्या झाडाच्या खोडावरती पूर्णपणे काटे आहेत, आणि म्हणूनच आपण तिला काटेसावर असं म्हणतो. या झाडाचं इंग्रजीमध्ये जे नाव आहे ते सिल्क कॉटन ट्री म्हणतात याला. आणि सिल्क कॉटन ट्री, कारण ह्याच्यापासनं, याच्या बियांपासनं कापूस मिळतो, म्हणून याला सिल्क कॉटन ट्री असं इंग्रजीमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर कुल म्हणजे कुल कोणतं आहे वनस्पतींचं, तर मालवेसी हे कुळ आहे. मालवेसी हो कुळ म्हणजे फुलं येणाऱ्या वनस्पती ह्या कुलामध्ये येतात. आणि या वनस्पतीचं मूळ जे आहे, तर प्रत्येक वनस्पती ज्या आहेत, आपण म्हणतो की म्हणजे माणसं एका देशामधनं दुसऱ्या प्रदेशामध्ये जात असतात किंवा त्यांचा वावर सुरू असतो, पण वनस्पती किंवा फळं जी आहेत ही सुद्धा कोणतरी मूळ जी आहेत ती वेगळ्या ठिकाणची होती, आणि ती प्रवास करत आपल्यापर्यंत आलेली येतात. पण काटेसावर ही जी वनस्पती आहे ती भारतीय वनस्पतीच आहे मूळची. पानं म्हणजे वनस्पतींचं वर्णन करताना आपण जर वेगवेगळ्या भागामध्ये वनस्पतींचं वर्णन करायचं म्हटलं, तर पहिलं जे मी बघितलं की आपण त्याचं साधारण कुठे सापडते, त्याचं शास्त्रीय नाव काय आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ते बघितलं. आता वनस्पतींची पानं जी आहेत, ती पानांची रचना कशी असते, त्याच्यामध्ये असं दिसेल की ही संयुक्त प्रकारची आहेत. म्हणजे वनस्पतीच्या वर्गीकरणातला एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे साधी पानं किंवा संयुक्त पानं. ही संयुक्त प्रकारची पानं आहेत. आणि ही जी आहे ती आपल्याला असं दिसेल साधारण 10 ते 10 सेंटीमीटर, 8 ते 10 सेंटीमीटर यांची लांबी असते. आणि या एका दलामधनं 5-6 पानं दिसतात, ते आपल्याला 6 पानं 7 पानं दिसतील. संयुक्त प्रकारची गुळगुळीत पानं असतात ही. आणि आता फुल, कारण वनस्पतींचा सगळ्यात महत्वाचा जो अवयव आहे तो म्हणजे फुल. तर हे फुल आपल्याला असं दिसेल, झाडावरती साधारण 10 ते मोठी फुलं असतात. 10 ते 13 सेंटीमीटर व्यासाचं हे फुल असतं. मांसल असतं, म्हणजे असं ज्याचं आपण पाकळीला हात लावला तर अशी ती छान गुबगुबीत आणि जाडसर अशी असते. गर्द किरमिजी किंवा लाल रंग असतो, आणि क्वचित पिवळी किंवा पांढऱ्या रंगाची पण फुलं आपल्याला झाडावरती दिसून येतात. ह्याच्यामध्ये आपल्याला हे इथे जे दिसेल ही सगळ्या पाकळ्या आहेत, आणि हे जे मध्ये तुऱ्यांसारखा हा जो भाग दिसतो याला पुकेसर असं म्हणतात, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला स्त्रीकेसर पण दिसून येतात. फुलं बघितली आपण, पानं बघितली, फुलं बघितली, त्याच्यानंतर बिया जे आहेत किंवा शेंगा ज्या असतात ते बघूया. तर ह्याच्यामध्ये ही अशी एक शेंग असते, आणि या शेंगेमध्ये कापूस असतो. लांबट अंडाकृती आकाराची असते, आणि त्याच्या सुरुवातीला फळं हिरवी असतात आणि पिकल्यानंतर तपकिरी अशी हिरवी फुलं येतात.
आणि याच्यामधनं अगदी असा सॉफ्ट एकदम काय तलम असं म्हणता येईल, सिल्की किंवा रेशमी असा पांढरा शुभ्र कापूस बाहेर पडतो. याचा उपयोग जो आहे तो उशा तयार करण्यासाठी, गाद्या तयार करण्यासाठी करतात. आणि लाकूड जे आहे त्याचं ते पॅकिंगचे जे बॉक्सेस असतात त्याच्यासाठी केला जातो. काडेपिट्या तयार करण्यासाठी केला जातो. आणि फर्निचर जे असतं म्हणजे लहान लहान स्वरूपाचं जे फर्निचर असतं अशा प्रकारचं फर्निचर करण्यासाठी पण याचा उपयोग होतो या वनस्पतीचा. पांगारा. पांगारा हा पण अतिशय सुंदर दिसणारच झाड आहे. हा पांगारा सुद्धा साधारण त्याच काळामध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्येच फुलायला सुरुवात झालेली असते. याचं शास्त्रीय नाव इरिथ्रिका व्हेरिएगंटा असं आहे. तर इरिथ्रिना म्हणजे काय तर कोवळं जे असतं म्हणजे याच्या फुलांचा रंग जर आपण बघितला तर कोवळं जे असतं त्या कोवळ्याच्या रंगासारखा असतो. आणि लॅटिनमध्ये पोळ्याला एरिथ्रिने असं म्हणतात म्हणून हा शब्द आलेला आहे. आणि व्हेरिएगांटा म्हणजे व्हरायटी म्हणजे हा जो केशरी रंग आपल्याला दिसतोय ह्याच्यामधल्याच वेगवेगळ्या प्रकारच्या शेड्स किंवा वेगवेगळ्या छटा ह्या झाडांमध्ये दिसून येतात. म्हणून एरिथ्रिना एरिगेंटा व्हेरिएगेंटा असं त्याचं नाव आहे, शास्त्रीय नाव. मराठीमध्ये पांगारा म्हणतात, रक्तमंदार सुद्धा म्हणतात. आणि असं म्हणतात की म्हणजे हा थोडासा धार्मिक हे आहे संदर्भ, थोडी गंमत म्हणून मी सांगते की स्वर्गामध्ये हा वृक्ष लावला होता किंवा स्वर्गामधलं झाड स्वर्गामधनं आपल्याकडे आलं असं म्हटलं जातं. इंडियन कोरल कोरल बीन असं ह्या झाडाला इंग्रजीमध्ये म्हणतात. कारण कोरल जे मगाशी मी सांगासारखा ह्याचा रंग असतो म्हणून त्याला कोरल बीन असं म्हणतात. कुल जे आहे ते फॅबिसी असं त्याचं कुल आहे. पूर्वी लिगेमिनियासी म्हणून कुल म्हटलं जायचं, आता त्याला फॅबेसी कुल असं म्हणतात. आणि ह्या कुलाचं वैशिष्ट्य असं की शेंगा येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्या ह्या गटामध्ये मोडतात. पांगाऱ्याची जी ही 3 पानं आहेत हा स्वर्गातला वृक्ष असं म्हणतात, स्वर्गातून पृथ्वीवरती आला म्हणून त्याला ब्रह्मा विष्णू आणि महेश असं म्हटलं जातं. आणि याची जी फुलं आहेत ही खूप सुंदर अशी सॅटिनी कलर असं म्हणतात, सॅटिनचं जसं पाकळी असते तशी दिसून येतात. गडद लाल शेंद्री किंवा भगव्या रंगाची ही फुलं असतात आणि अत्यंत आकर्षक अशी दिसतात ही फुलं. झाडाची जी साल असते किंवा त्याचा जो खोड असतं ते असं साधारण करडा रंगाची किंवा तपकिरी रंगाचं असतं. पानं जी आहेत ही आपल्याला अशी दिसून येते. आणखीन शेंगा ज्या आहेत ह्या शेंगा अतिशय महत्वाच्या आहेत आणि या शेंगांमधनं भरपूर प्रमाणामध्ये बिया असतात. आणि साधारण शेंगदाणा जसा आपले दिसतो किंवा शेंगदाण्याच्या रंगासारख्या या दिसून येतात. आणि ह्याचा उपयोग जो आहे तो मिरेजचे वेल किंवा वेगळ्या प्रकारचे वेल जे आहेत ते वेल चढवण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर लाकूड पण हलकं असतं याचं लाकूड, आणि विशेष म्हणजे या लाकडावरती पाण्याचा परिणाम होत नाही जास्त म्हणजे लवकर कुजत नाही. त्याच्यामुळे विहिरीमध्ये जर काही हे करायचं असेल तर हे लाकूड वापरलं जातं. आणखीन होड्या किंवा नावा तयार करण्यासाठी पण हे लाकूड वापरतात. तसंच हे लाकूड जे आहे ते सॉफ्ट असतं किंवा मऊ असतं. त्याच्यामुळे त्याच्यावरती कोरीव काम करण्यासाठी वापरलं जातं. पळस. पळस हा पण खूप सुंदर वृक्ष आहे. त्याचं शास्त्रीय नाव जे आहे ते ब्युटिया मोनोस्पर्ना हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. मराठीत त्याला पळस म्हणतात किंवा फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणतात इंग्रजीमध्ये. कारण हे जेव्हा पूर्ण फुललेलं असतं झाड तेव्हा अक्षरशः जंगलामध्ये आग आहे का असं म्हणतात किंवा एखादी ज्योत ज्वाला निर्माण होत आहेत का असं वाटतं, म्हणून त्याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणतात. जसं मगाशी आपण सांगितलं तसं फॅबेसी या कुळामधलं ही वनस्पती आहे. ह्याच्या ह्याला शेंगा येतात म्हणून फॅबेसी कुळामध्ये ही आहे. आणि ह्याचं मूळ सुद्धा भारतीयच आहे. ही जी माहिती आहे हे जे आपण आता इथे बघतोय ते जसं आपलं आधार कार्ड असतं तर तशा प्रकारचं हे वनस्पतींचं आधार कार्ड आहे असं म्हणूया आपण. पांगाऱ्याची जशी पानं असतात तसं हे पण त्रिदली पानं आहे त्याच्यामध्ये. संयुक्त आणि त्रिदलीय प्रकारची पानं आहेत. वळसाला पानं 3 हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहेत किंवा बघत आलेलो. फुलं अत्यंत सुंदर अशी फुलं असतात त्याची. आणि कसं पक्षाची चोच किंवा पक्षाच्या आकारामध्ये फुलपाखराच्या आकारामध्ये ही दिसतात.
पॅपिलिनियोसी अशी एक म्हणजे सबपूल आहे. जसं आपण बघितलं की फॅमिली एक असते म्हणजे पूल एक असतं आणि एक सब फॅमिली पण असते. तर त्याच्यामधले पॅपिलिनियोसी ह्याच्यामधले हे आहे. आणि ह्या ज्या पाकळ्या असतात त्याच्यामधली एक मोठी पाकळी असते, ती वरच्या बाजूला असते, मध्ये दोन पाकळ्या असतात आणि खालच्या बाजूला पण दोन पाकळ्या असतात, अशी त्याची रचना असते. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं पळसाचं झाड जे आहे ते वेगवेगळ्या पक्ष्यांना जास्त प्रमाणामध्ये आवडतं. अशोक. आपण अशोक वृक्ष म्हणून एक आपल्याला माहिती असतं की बिल्डिंगच्या इथे किंवा बागांमध्ये वगैरे आपण बरेच वेळा बघतो हा वृक्ष आणि आपण त्याला अशोक असं म्हणतो, पण तो अशोक वृक्ष नाहीये. तो कोणता वृक्ष आहे ते आपण थोड्या वेळाने बघू. हा जो आहे हा अशोक वृक्ष जिथे आपण सीतेचा अशोक म्हटलं जातं किंवा रावणाच्या लंकेत जेव्हा सीता होती तेव्हा ती अशोक वनामध्ये होती. ते जे वन आहे ते तो हा अशोक आहे. याचं शास्त्रीय नाव आहे साराका असोका किंवा सराका इंडिका असं पण म्हटलं जातं. पूर्वी इंडिका असं म्हणायचे पण आता अशोका असंच म्हटलं जातं. मराठीत अशोक किंवा सीतेचा अशोक म्हणतात. इंग्रजीमध्ये असोका असंच म्हणतात. याचं फूल जे आहे ते फॅबिसी आहे. ह्याला सुद्धा शेंगा येतात आणि ह्याचं मूळ भारतातच आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्याला मोठ्या लक्षात ठेवायची आहे की ज्या गोष्टींना ज्या वनस्पतींना फुलं येतात त्या सर्व वनस्पती फॅबेसी या कुलामधील असतात. पानं बघूयात फुलं कशी असतात. ह्याची जी पानं असतात ती संयुक्त प्रकारची पानं आहेत. पिसासारखी अशी थोडीफार त्याची रचना असते आणि सुरुवातीला अशी लालसर छान त्याचा रंग दिसतो आणि जसजशी ती मोठी होत जातात किंवा जसजशी जून होत जातात तसा हिरव्या रंगाची अशी दिसतात आणि वैशिष्ट्य म्हणजे ती अशी फांद्या ज्या असतात त्या लोंबतात म्हणजे खाली लोंबतात असा भास होतो. फुलं फुलं ही एक अत्यंत सुंदर दिसतात या वनस्पतींची. आपण हेक्झोरा प्रकारची एक वनस्पती बघतो की ज्याच्यामध्ये अशी गुच्छासारखी फुलं दिसतात. तशीच ही फुलं आहेत. त्याचा रंग पण साधारण हाच आहे आणि ह्या एका गुच्छामध्ये 20 ते जवळपास 50 फुलं असू शकतात. फुलांचा आकार कसा असतो तर 4 गोलाकार पाकळ्या असलेलं एक फुल असतं. बरेच वेळा आपण 5 पाकळ्या असलेली फुलं बघतो पण हे 4 पाकळ्या असलेलं फुल आहे. लांबसडक पिवळ्या रंगाचे पुगसे केस याच्यामध्ये दिसून येतील. फुलं पिवळी पण असतात, केशरी, नारिंगी छटांमध्ये असतात. म्हणजे हा एकच जर गुच्छ बघितला तर त्या गुच्छामध्ये पिवळ्या रंगाची पण फुलं दिसतात, केशरी रंगाची पण फुलं दिसतात, नारिंगी रंगाची पण फुलं दिसतात. म्हणजे जी फुलं जशी जशी उमलत जातात तसतसा त्यांचा रंग बदलत जातो. सुरुवातीला ते पिवळी असतात, मग केशरी होतात, मग छटा गडद गडद होत जाते. पण एका वेळेस आपल्याला या सगळ्या रंगांच्या छटा याच्यामध्ये दिसतात. त्याच्यामुळे पिवळं असेल तर साधारण म्हणजे हळदी कुंकू वगैरे अशा ह्याच्यामध्ये उपमा आपण त्याला देऊ शकतो आणि खूप सुंदर दिसतं हे पण फुल. बरेच वेळा शोभेसाठी किंवा डेकोरेशनसाठी वगैरे ही फुलं वापरली जातात. ह्या झाडाचे हे जे गुच्छ असतात ते बरेच वेळेला झाडाचे जे खोड आहे त्या खोडापासून दिसतात म्हणजे खोडापासूनच लागलेले असतात आणि सुंदर असं दिसतं खूप. त्याच्यामुळे जमिनीपासूनच लागलेले दिसून येतात. शेंगा शेंगा पण आपण इथे बघतोय कारण ते पुन्हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे वनस्पतींचा. शेंगा सरळ असतात, लांबट, आयताकृती आणि थोड्याशा चपट्या असतात. सुरुवातीला अशा लालसर अशा दिसतात आणि मग नंतर त्यांचा रंग बदलत जातो. बऱ्याच वेळा ह्या शेंगा ज्या असतात त्या शेंगांवरती अगदी बारीक लव असते किंवा केस असतात. ह्या झाडाची ज्या शेंगा आहेत अशोक झाडाच्या याच्यामध्ये अशा प्रकारच्या शेंगा दिसून येत नाहीत. ह्या झाडांचा जो उपयोग आहे तो बऱ्याचशा वनस्पती म्हणजे हे खूप जुनं किंवा पुरातन झाड आहे. खूप औषधी उपयोग आहेत. पोटांच्या तक्रारींसाठी त्याचा वापर केला जातो. गर्भाशयाचे आजार असतील तर किंवा मूत्रविकारावरही याचं औषध बरेच वेळा वापरलं जातं. ह्याच्या सालांपासून तयार केलेलं वापरलं जातं. अश्रुपल्लव. मगाशी जे मी म्हटलं होतं की हे जे झाड आहे ही झाड आपल्याला उद्यानामध्ये किंवा बिल्डिंगच्या म्हणजे आपण म्हणतो एंट्रन्सला किंवा बंगल्यांमध्ये बरेच वेळा आपल्याला ही झाडं दिसून येतात आणि आपण याला अशोक असं म्हणतो. पण हे अशुपल्लवचं झाड आहे. त्याचं शास्त्रीय नाव आहे पॉलिएन्थिया लॅग्निफोलिया. लॅग्निफोलिया. त्याच्यानंतर
पशुपल्लव मराठीमध्ये म्हणतात. इंग्रजीमध्ये याचं फॉल्स अशोका ट्री म्हणतात, कारण हे खरं अशोक नाही म्हणून याला फॉल्स अशोका म्हणतात. अॅनोनॅसी फॅमिली मधलं हे झाड आहे. आणि हे सुद्धा हे भारतीय म्हणण्यापेक्षा थोडस श्रीलंका किंवा अजून थोडस दक्षिण भागामध्ये जर आपण गेलो तर इथे हे झाड आपल्याला दिसून येतं. लांबसडक अशा ह्याच्या पाकळ्या असतात, सॉरी पानं असतात. चिवट अरुंद असतात आणि भाल्यासारखी दिसतात. चकचकीत असतात. म्हणजे या फोटोमध्ये पण आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये जी चकाकी आहे किंवा शायनिंग आहे ती आपल्याला दिसून येते या पानांमध्ये. आणखीन फुलं जी आहेत, जसं आपण अशोकाचं झाड बघितलं तर अशोकाच्या आणि ह्या झाडांमध्ये काही प्राथमिक म्हणजे काही महत्वाचे फरक आहेत. एक म्हणजे उंची. हे अशोकाचं अशुपल्लवचे झाड आहे ते सरळ सोट वाढतं. याउलट हे अशोकाचं झाड जे आहे ते थोडंसं डेरेदार वाढतं. अशोकाची जी फुलं असतात ती अतिशय सुंदर म्हणजे असतात आणि भरपूर प्रमाणामध्ये भरपूर फुलं भरपूर आकर्षक असे असतात. त्या उलट ह्याची जी फुलं आहेत ह्याचा रंग बघा, अगदी हलका असा हिरवा रंग आहे. छोटी फुलं आहेत आणि ही फुलं पण ही जो पानांचा जो संभार असतो म्हणजे भरपूर प्रमाणात पानं असतात, या पानांच्या आत कुठेतरी दडलेली असतात. ती पटकन दिसून येत नाहीत. म्हणजे आजच्या भाषेत म्हटलं तर म्यूट अशी ही फुलं असतात, पटकन न बोलणारी न दिसून येणारी अशी. ह्याच्या बिया ज्या आहेत त्या अतिशय अशा छोट्या छोट्या ह्याच्यावरती बिया दिसून येतात. हिरव्या रंगाच्या साधारण सुपारीच्या आकाराच्या किंवा सुपारीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराच्या असतात. फक्त आकार जो असतो लंबगोल आकार म्हणजे कॅप्सूल वगैरे जी असते तशा प्रकारची ह्याचा आकार असतो. ह्याची हे जे आहे म्हणजे याचा उपयोग जो आहे तो मजबूत असतं हे लाकड. आणि खेळणी वगैरे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि बरेच वेळा पक्ष्यांची हे आवडतं फळ असतं. आणि कधी कधी असंही आढळून येतं की जेव्हा काहीच खायला मिळत नाही किंवा अगदी दुष्काळी प्रदेश जर एखाद्या ठिकाणी असेल तर ही फळं सुद्धा खाऊन तिथे लोक गुजराण करतात. इथे हे दोन जी झाडं आहेत, अशोक आणि अशुपल्लव, जी दिसताना आपल्याला सारखी दिसतात पण याच्यामध्ये फरक असतो, ती ही दोन झाडं आहेत. गुलमोहर अत्यंत सुंदर वृक्ष. आता जसजसं आपण पुढे पुढे झाडं बघतोय तस तसं त्यांचं सीझन पण बदलत जातोय. म्हणजे सुरुवातीला जे आपण बघितलं काटेसावर ते अगदी जानेवारी फेब्रुवारीमध्येच फुलायला जातं. पांगारा असेल पळस असेल आणि ही झाडं ही थोडीशी उशिरा फुलायला लागणारी झाडं आहेत. याचं शास्त्रीय नाव आहे डेलॉक्सी रेजियन. तर ड्रेजिया ह्याच्यासाठी की राजेशाही थाटामध्ये हे फुल असतं. म्हणजे राजा जसं की हे झाड जे आहे सगळ्यांचा राजा आहे अशा ह्याच्यामध्ये ते फुलतं म्हणून त्याला रेजिया असं म्हटलं जातं. मराठीत आपण गुलमोहर म्हणतो. इंग्रजीमध्ये पिक ऑफ फ्लॉवर असं म्हणतात, कारण ह्याची जर आपण पानं बघितली तर पानं अशी छान म्हणजे विसाऱ्यासारखी दिसतात म्हणून पिक ऑफ फ्लॉवर असं म्हणतात. याचं फूल जे आहे ते पण फॅबेसीच आहे. याला शेंगा दिसतात. आणि मूळ ह्याचं मादागास्कर आहे की मादागास्कर मधनं हे आपल्यापर्यंत आलेलं आहे. सुरुवातीला हे ब्रह्मदेशमध्ये आलं आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आलेलं आहे हे झाड. हे फांजेचं पिसासारखं आपण बघितलं तर अशी साधारण त्या ह्याची रचना असते. अ, संयुक्त प्रकारची पानं आहेत. ह्याला अजून पुन्हा उपपर्ण असतात आणि ह्याच्यावरती पुन्हा छोट्या छोट्या पर्णिका असतात. खूप सुंदर दिसतात ह्याची पानं सुद्धा. आणि याच्यामधनं म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश याच्यामधनं झिरपत जातो ना तेव्हा पण हे खूप सुंदर दिसतं. आणि फुलं फुलं तर आणखीन वेगळ्या प्रकारची म्हणजे जे आपण डेलॉक्सी मगाशी म्हटलं तर त्याचंच वर्णन असं आहे की त्याची एकच पाकळी वेगळी आहे. आपण पण सगळ्यांनी बघितलेलं असतं. या एकूण चार पाकळ्या आहेत आणि ह्या चार पाकळ्यांमधली एकच पाकळी वेगळी आहे आणि तिची असं नखाची रचना आहे असं म्हटलं जातं. म्हणून याला डेलॉक्सी पहिलं जे आपण म्हटलं ते नाव दिलेलं आहे. पाच पाकळ्या आहेत त्याच्यामधनं हे पुकेसर बाहेर आलेले आहेत आणि एक वेगळ्या प्रकारची पाकळी आहे. शेंगा गुलमोहराच्या शेंगा ज्या आहेत या अशा रचनेच्या असतात साधारण. आणि झाडावरती म्हणजे आता जरी आपण बघितलं की मागच्या वर्षीचा सीझन उलटून गेल्यानंतरही काही ठिकाणी आपल्याला
झाडावरती अशा प्रकारच्या शेंगा दिसून येतात. शेंगाच्या आत अनेक बिया असतात. बिया कठीण आणि चपट्या असतात. हलका तपकिरी रंग असतो त्यांचा आणि लांबी साधारण 30 ते 40 सेंटीमीटर अशी असते त्यांची. गुलमोहराचा उपयोग जो आहे तो प्रामुख्याने शोभेसाठी लावलेला जातो. त्याच्यानंतर साल पण त्याची खूप उपयुक्त आहे किंवा खूप उपयुक्त म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या किंवा मेडिकल दृष्ट्या हे आहे उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आजकाल हे झाड बरेच वेळा जे लावलं जातं ते पर्यावरणीय दृष्टिकोनातनं याचं खूप महत्व आहे असं म्हटलं जातं. कारण इथे भरपूर प्रकारचे पक्षी येतात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो असं एक संशोधन पुढे आलेलं आहे. गुलमोहरानंतर जे झाड येतं म्हणजे गुलमोहर सोनमोहर ही अशी जोडीनेच येणारे झाड आहेत. अ, गुलमोहर असं म्हणजे बरेच वेळा त्याला पिवळा गुलमोहर असंही म्हणतात पण हे खरं थोडंसं वेगळं झाड आहे सोनमोहराचं झाड आहे. आणि पेल्टोफोरम टेरोकार्पम आणि पेल्टोफोरम फिजियम अशी दोन प्रकारचे इथे झाडं दिसून येतात. त्याच्यामध्ये अगदी थोडासा असा फरक आहे ही जी दोन झाडं आहेत त्याच्यामध्ये. त्यातला फरक असा आपल्याला दिसायला म्हणजे असं आपण लांबून बघत असतो बरेच वेळा त्याच्यामुळे हा फरक लक्षात येत नाही. पण या दोन जाती ज्या आहेत त्याच्यामध्ये पानं आणि फुलांमध्ये थोडासा फरक आहे. पेल्टोफोरम टेरोकार्पम याची जी फुलं आहेत ती अतिशय गडद अशी असतात. आणि त्या उलट पेल्टोफोरम दुसऱ्या जातीचा हा जो आहे तर त्याची फुलं थोडीशी हलकी अशी असतात. पानांच्या रचनेमध्ये पण थोडासा फरक आहे. पेल्टोफोरम टेरोकार्पियम याची जी पानं असतात ती आपण उलट जर बघितलं तर त्या पानाला असा कॉपर कलर किंवा थोडासा तांब्याचा रंग दिसून येतो. तरी सुद्धा दोन्हीच जे हे आपण बघितलं कॉपर पॉड असंच आपण इंग्रजीमध्ये आपण याला म्हणतो. फॅबीसी कुळामध्येच आहेत कारण ह्याला शेंगा येतात. आणि याचं मूळ जे आहे ते श्रीलंका आहे. मलेशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलिया मधला काही भाग आहे. ही सगळी जी झाडं आपण बघतोय ह्या सगळ्या झाडांचं जर आपण बघितलं ही कुठे वाढतात किंवा कुठले प्रदेश त्यांना अनुकूल आहेत तर हे सगळे साधारण विषुववृत्तापासनं वरचा जो भाग आहे कर्कवृत्तापर्यंतचा ह्या भागामध्ये उष्णकटिबंधीय प्रदेश ज्याला आपण म्हणतो ह्या प्रदेशामध्ये ही सगळे वृक्ष आढळून येतात. ही पानांची रचना दिसते संयुक्त प्रकारची पानं आहेत. 1.5 ते 2 फूट एवढं लांब हे झाड असतं. गडद हिरव्या रंगाची असतात. पिसाऱ्यासारखीच दिसतात. ही फुलं इथे दिसून येते. फुलं कशी दिसतात तर क्रेपचा कागद ज्याला म्हणतो की चुरगाळलेला कागद असतो तशी ही फुलं चुरगाळलेली दिसतात. ह्याच्या आतमध्ये हे जे आहेत तुरे आहेत किंवा हे पुकेसर आहेत केशरी रंगाचे आणि ह्या अजून कळ्या आहेत त्या काही दिवसांनी उमलत असं पूर्णपणे तो तुरा असा छानपैकी दिसून येतो. या तांब्याच्या शेंगा त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की सुरुवातीला इंग्लिशमध्ये त्याला कॉपर पॉड असं म्हणतात. कारण तांब्याचा रंग इथे जर असं बघितलं तर साधारण तांबूस रंग या शेंगांचा दिसतो आणि वरतून जर बघितलं तर ह्या झाडावरती म्हणजे जेव्हा फुलं नसतात आणि शेंगा पूर्णपणे शेंगा असतात तेव्हा याच्यावरती कोणी तांबं आणून ओतलंय का असा भास होतो म्हणून याला तांब्याची शेंग किंवा कॉपर पॉड म्हणतात. शेंग ही अशी असते साधारण आतून जर आपण बघितलं तर. जसं सडा पडलेला असतो तेव्हा खूप सुंदर अशा प्रकारचं दिसून येतं. या झाडाचा पण उपयोग प्रामुख्याने शोभेसाठी म्हणूनच हे झाड लावलं जातं आणि किंवा पक्ष्यांना आणि कीटकांना आवडतं ही फुलं जास्त प्रकारात. नीलमोह गुलमोहर, सोनमोहर, नीलमोहर असं एकामागोमाग किती सुंदर सुंदर वृक्षांची ही झाडं आहेत. प्रत्येकाचा रंग वेगळा आहे. प्रत्येकाच्या फुलांची जी रचना आहे ती वेगळी आहे. नीलमोहराचं शास्त्रीय नाव जे आहे ते जॅकॅरँडा मायसोफेलिया असं आहे. जॅकॅरँडा या प्रकारामधले आहे. त्याच्यानंतर नीलमोहर असं आपण याला मराठीमध्ये म्हणतो. याची पानं जी आहेत ती साधारण लाजाळू सारखी असतात आणि बिग्नोनियासी ह्या कुळामधलं हे झाड आहे. बिग्नोनियासी ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की फॅमिलीमधलं म्हणजे कुलामध्ये त्याच्यामध्ये खूप सुंदर आणि आकर्षक रंगाची फुलं याच्यामध्ये दिसून येतात. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की याच्या आधीची जी आपण झाडं बघितली तिच्यावरची सुद्धा फुलं सुंदर आणि आकर्षक होती मग ती या फुलामध्ये नाहीत. तर फुल जे ठरवलं जातं हे फक्त फुलावरनं पण ठरवलं जात नाही तर सगळे जे वनस्पतींचे अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांमधनं काही सामायिक गोष्टी जेव्हा येतात त्याच्यामधनं हे फुल ठरवलं जातं. हा मूळ दक्षिण अमेरिकेतला वृक्ष आहे.
डेरेदार वृक्ष, सुंदर वृक्ष आहे. पानं, ह्याची पानं गुलमोहरासारखी किंवा सोनमोहरासारखीच आहेत. पण जर नीट निरीक्षण केलं तर ह्याला असं टोक आहे. ही टोकं आपल्याला गुलमोहराच्या किंवा सोनमोहराच्या झाडांमध्ये दिसून येत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे किंवा प्रत्येक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीपेक्षा कशी वेगळी असते, हा एक खूप संशोधनाचा विषय आहे किंवा इंटरेस्टिंग विषय आहे, तो याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. फुलं, फुलं जांभळ्या रंगाची असतात आणि घंटेच्या आकाराची असतात किंवा नळी आपण ज्याला म्हणता येईल अशा नळीसारखी असतात. या 5 पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये आणि या 5 पाकळ्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. जसं गुलमोहराचं आपण बघितलं की प्रत्येक पाकळी वेगळी दिसते, तर याच्यामध्ये अशी प्रत्येक पाकळी वेगळी दिसत नाही, तर त्या पाकळ्या जोडलेल्या असतात सगळ्या एकमेकांशी. आणि 15 मीटर पर्यंत हा वृक्ष वाढू शकतो. याच्या ज्या शेंगा आहेत त्या फुगलेली पुरी कशी दिसते तशासारख्या दिसतात. चपट्या असतात आणि थोड्याशा गोलाकार अशा असतात. सुशोभित म्हणजे शोभेसाठीच हे झाड सगळ्यात जास्त प्रकारे लावलं जातं. वसंत गुलाबी, हे जे झाड आहे इथे असं पूर्ण गुलाबी, जे ती फिकट गुलाबी रंगाने असं फुललेलं हे झाड दिसून येतं. टॅब्युबिया रोझिया असं याचं नाव आहे. मराठीमध्ये वसंत गुलाबी किंवा पिंक टॅबिबिया असं पण याला म्हणतात. इंग्रजीमध्ये टॅबिबिया असंच म्हटलं जातं. बिग्नोनियासी ह्या फुलामधलं हे झाड आहे. याचं मूळ जे आहे ते दक्षिण अमेरिकेमधलं आहे आणि ह्याच्या भरपूर प्रजाती पण दिसून येतात. पानांची रचना जी ती आहेत ही संयुक्त प्रकारचीच पानं आहेत. पानामध्ये साधारण 5 ते 6 लहान लहान पर्णिका अशा दिसून येतात, लिफलेट दिसून येतात. आणि इथे पण पानांचा आकार जो आहे हा टोकदार अशी पानं आहेत. पुढचा आकार गुळगुळीत पानं असतात त्याची. फुलं, याची पण फुलं नलिकाकृतीच असतात. नळी एखादी जशी आहे तेव्हा. आणि साधारण फेब्रुवारी मार्च मध्ये ही फुलं जेव्हा पडतात ना, गळून पडतात, तेव्हा ती खूप सुंदर दिसतात. म्हणजे हलकी अशी एक 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 असं ते झाडावरनं खूप गळत असतं. आणि आपण जर झाडाखाली उभं राहिलो तर अक्षरशः त्या म्हणजे त्या फुलांचा वर्षाव आपल्याला अनुभवायला मिळतो. बहावा, बहावा हे तर अगदीच सुंदर झाड दिसतं. म्हणजे रंग माझा वेगळा म्हणण्यापेक्षा याचं स्ट्रक्चर म्हणजे याची रचनाच वेगळी आहे. कॅसिया पिस्टुला या ह्याचं हे शास्त्रीय नाव आहे. बहावा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. आणखीन फॅबेसी कुलामधलं झाड आहे. मूळ भारतीयच आहे. अत्यंत सुंदर दिसणारं असं हे झाड आहे. आकर्षक फुलोऱ्यांनी येतं आणि पिवळ्या रंगांचा फुलोरा झुंबराच्या आकारामध्ये अशी म्हणजे झुंबरं लटकवली आहेत का असं वाटतं या झाडाकडे बघून. ह्या झाडाचे जवळपास 500 जाती आढळून येतात आणि त्यातल्या भारतामध्ये 24 प्रकारच्या जाती आढळून येतात. पानं ही संयुक्त प्रकारची असतात, मोठी असतात. इथे झुंबरासारखी फुलं दिसत आहेत. एक एक फुल जर बघितलं तर आपण ह्या 5 ते 6 पाकळ्या आहेत आणि एक पाकळी बाकीच्या पाकळ्यांपेक्षा वेगळी आहे. असमान आकाराच्या आहेत, सगळ्या पाकळ्या सारखा आकार नाहीये त्यांचा. आणि हे जे मध्ये दिसत आहेत हे साधारण केशरी किंवा किंचित लालसर कलरचे पुकेसर याच्यामध्ये असतात. त्याच्या आणखीन मध्यभागी स्त्रीकेसराचा भाग असतो. अ, हे झाडावरती एकाच वेळेस आपल्याला ही झुंबरासारखी फुलं पण दिसतील आणि लांब सडक अशा शेंगा पण दिसतील. शेंगा ज्या आहेत ह्या म्हणजे असं काय म्हणतात दंडगोलाकृती असतात. आणि त्याचा जो उपयोग आहे तर त्याच्या बियांचा वगैरे पण भरपूर उपयोग होतो. सालीचा उपयोग होतो. सालीचा उपयोग जो आहे तो कफावरती किंवा त्वचेच्या काही विकारांवरती पण याचा उपयोग होतो. तामण, लँगस्ट्रोमिया रेजिनी असं याचं शास्त्रीय नाव आहे. मराठीमध्ये तामण म्हणतात.
आणि किंवा मोठा बोंडारा असं पण म्हणतात. इंग्रजीमध्ये क्वीन्स क्रेप असं म्हणतात, कारण राणीचा वृक्ष असं पण त्याला म्हटलं जातं आणि याची म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्राईड ऑफ इंडिया, जायंट क्रेप असं पण म्हणतात. लिथ्रेसी हा कुळामधलं हे झाड आहे आणि ब्रह्मदेश श्रीलंकेच मूळच आहे. आणि आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं म्हणजे हे जे पुष्प आहे ते महाराष्ट्राचं राज्यपुष्प म्हणून ओळखलं जातं. हिची पानं जी आहेत ती साधी पानं आहेत आणि आंब्याची पानं जी आहेत तशा प्रकारची पानं असतात. फक्त त्याची रचना जी असते ती अशी समोरासमोर असते, समोरासमोर किंवा थोडीशी एकाडेक अशी दिसून येतात. आंब्याच्या पानापेक्षा थोडीशी मोठी असतात आणि रंग थोडासा फिकट असतो आंब्याच्या पानापेक्षा. सुंदर तुरे असे दिसतात याचे. साधारण जांभळ्या किंवा पिवळ्या रंगामध्ये दिसून येतं. पाकळ्या ज्या असतात ते 6 ते 7 पाकळ्या असतात. गुलाबी किंवा जांभळ्या रंगाच्या असतात. आतमध्ये पिवळ्या रंगाचे पुकेसर असे दिसून येतील आणि क्रेप सारखं अत्यंत नाजूक, अत्यंत हलवार अशी ह्याच्या पाकळ्या असतात. झालरी सारखे पण कधी दिसतात ते. याची जी शेंग आहे ही शेंग इथे आपल्याला दिसून येईल आणि लांबट शेंगा असतात. या पण कॅप्सूलच्या आकाराच्या असतात. उंच आणि मजबूत असं त्याचं लाकूड असतं. चमकदार रंगाचं असतं. त्याच्यामुळे लाकडावर उत्तम प्रकारे कोरीव काम सुद्धा करता येतं. समुद्राच्या किंवा खाऱ्या पाण्याचा याच्यावरती काही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे बरेच वेळा जहाज बांधणीसाठी किंवा अ, जहाज नावा तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. साल याची औषधी असते आणि बियांपासून सहज रोपं तयार करता येतात. झाडांची वाढ जोमाने होते, म्हणजे लवकर वाढतो हा वृक्ष. आणि रस्त्याच्या कडेला शोभिवंत वृक्ष म्हणून बघायला मिळतो. साधारण कोकण किंवा घाटमाथ्याच्या प्रदेशामध्ये जर आपण गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये ही झाडं दिसून येतात. आपण वृक्षांबद्दल खूप बोललो, पण वनस्पतींप्रमाणेच पक्षी जे आहे, हे पक्षी सुद्धा वसंत उत्सव साजरा करत असतात. पक्ष्यांमध्ये सुद्धा काही पक्ष्यांमध्ये हा विणीचा हंगाम असतो. दयाळ हा पक्षी आपल्याला सर्वसाधारण नेहमी दिसणारा पक्षी आहे. तोंड आणि पाठ काळी असते त्याची. छातीचा आणि पोटाचा जो भाग आहे तो पांढरा असतो आणि पंखामध्ये पांढरा आणि काळा असे दोन्ही रंग याच्यामध्ये दिसून येतात आणि अत्यंत सुंदर गातो हा पक्षी. त्याच्यानंतर बुलबुल हा एक लाल गाल्या बुलबुल म्हणतात आणि पांगारा किंवा काटेसावर हे वृक्ष त्याचे आवडीचे वृक्ष आहेत. हा पण पक्षी खूप सुंदर गातो. जसं मगाशी म्हटलं तसं पांगारा आणि पांगारा याच्यावरती दिसून येतात हे पक्षी जास्त प्रमाणामध्ये. हा भारद्वाज पक्षी आहे. भारद्वाज पक्षी कावळ्यापेक्षा थोडासा मोठा आणि हा सुद्धा मे महिने किंवा उन्हाळ्याचा जो काळ आहे या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओरडताना ह्याचं दिसून येतो. तर ही सृष्टी आपण असं बघतोय की सृष्टी खूप सुंदर प्रकारे अ, वसंत उत्सव साजरा करत असते किंवा मुळात सृष्टी भरते आणि तिथपासूनच आपण वसंत आला असं म्हणतो. आणखीन जसं मगाशी आपण सुरुवातीला बघितलं होतं की नक्की वसंत ऋतू कुठला धरायचा, तर साधारण आपण असं एक म्हणजे अगदी पूर्ण शास्त्रीय व्याख्या असं नाही म्हणता येणार. साधारण जानेवारीपासून ते मे पर्यंत वसंत उत्सव सृष्टीचा सुरू असतो आणि त्याचा क्लायमॅक्स किंवा सर्वोच्च जो काळ असतो तो साधारण एप्रिल ते मार्च ते एप्रिल हा सर्वोच्च काळ असतो की जेव्हा आता आपण ह्या काळामध्ये आहोत. आणि असं म्हणता येईल की आपण हे सगळं बघितलं पण सध्या हवामान बदलत आहे, तापमानामध्ये बदल होतोय. तर मी असं म्हणेन की ही जी आपण झाडांची बघतोय ह्या झाडांचं नियमित निरीक्षण करा, कारण निरीक्षणामधनच संशोधन पुढे येतात की माणसाचा आतापर्यंत विकास झाला आहे ती वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्गातली निरीक्षण करूनच झालेला आहे. कोणत्या झाडाला नक्की कधी फुलं येतात किंवा मागच्या वर्षी हे झाड आतापर्यंत छान फुललं होतं, आता हे झाड फुलत नाहीये. मग तापमानामध्ये फरक पडलाय की त्या झाडामध्ये फरक पडलाय, आजूबाजूचा काय परिणाम झालाय.
हा एक खूप छान संशोधनाचा विषय असू शकतो. त्याच्यामुळे झाडांचं, वनस्पतींचं, प्राण्यांचं सतत निरीक्षण करत राहा. आणि सध्या चालू असलेला सृष्टीचा जो वसंत उत्सव आहे त्याचा आनंद घ्या. पण इथे थांबूया. आपण सगळे इथे उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. इकडे थांबतोय.